Hello friends, welcome to this lecture of electronics held at Aman College. I Shinde Deke welcomes you to this session of electronics. From today we are going to start with our new subject, that is electronics, and this subject is for 200 marks. This subject is an optional subject and it is option for one language and biology or defense. हा जो सब्जेक्ट आहे इलेक्ट्रॉनिक्स 200 मार्क्स साठी आहे. 200 मार्क म्हटल्यानंतर हा ऑप्शन आहे एक लँग्वेजला, आयदर मराठी, हिंदी, आयटी यापैकी तुम्हाला आता काही नाही, आणि एक जी लँग्वेज आहे बायोलॉजी किंवा डिफेन्स, सॉरी एक जो सब्जेक्ट आहे तुमचा बायोलॉजी किंवा डिफेन्स यापैकीही याला ऑप्शन आहे आपला इलेक्ट्रॉनिक्स. आता हा दोन विषयाला ऑप्शन आहे म्हटल्यानंतर काय आहे, दिस सब्जेक्ट इज फॉर 200 मार्क्स. So here electronics is for 200 marks and these 200 marks are divided in two parts. 100 marks for theory exams and 100 marks for practicals. I repeat, 100 marks for theory and 100 marks for practicals. Now first let us talk about theory. This 100 marks for theory again divided into two parts. Paper 1 for 50 marks and paper 2 50 marks. पेपर 1 साठी 50 मार्क्स असतील आणि पेपर 2 साठी देखील 50 मार्क्स असणार. In this 50 marks for paper 1 and paper 2, 5 questions are there. One question is for 50 marks. Sorry, one question is for 10 marks, 5 question for 50 marks. Lots of options are there. If you see the previous year paper, question ला ऑप्शन क्वेश्चन असतो इथे. सो ऑप्शन्स भरपूर आहेत अवेलेबल. पेपर खूप सोपा आहे इलेक्ट्रॉनिक्सचा. नाउ लेट अस टॉक अबाउट द प्रॅक्टिकल्स. थिअरी जशी 50-50 मार्क्स साठी डिवाइड केलेले आहे पेपर 1 आणि पेपर 2 मध्ये, सेम प्रॅक्टिकल पण 50-50 मार्क्स मध्ये आहे. बट इथे थोडासा प्रोजेक्ट आणि जर्नल मध्ये देखील मार्क्स दिलेले आहेत. सो हियर प्रॅक्टिकल्स, हाऊ द डिस्ट्रीब्युशन, हाऊ द मार्क डिस्ट्रीब्युशन फॉर द प्रॅक्टिकल्स. 20 marks for your journals, certified journal. 20 marks for your project. 20 plus 20 40 marks झालेले आहेत इथे. Remaining 60 marks is distributed for paper 1 30 marks, paper 2 30 marks. What to do for this 30 marks? You have to perform a practical for paper 1 and one for paper 2. One practical for paper 1, it carries 30 marks. In that practical, 5 to 6 questions are there for 25 marks and 5 marks for your orals. So 30 marks कसे झालेले आहेत. 25 मार्क्सचं काय करायचं आहे तुम्हाला, क्वेश्चन्स दिलेले असतील, त्या जो तुम्हाला प्रॅक्टिकल असेल त्या प्रॅक्टिकल रिगार्डिंग क्वेश्चन्स असतील, रिलेटेड क्वेश्चन्स असतील, प्रॅक्टिकलचेच क्वेश्चन तिथे असतील. म्हणजे सर्किट डायग्राम ड्रॉ करणे असेल किंवा इक्वेशन लिहिणं असेल, बुलियन इक्वेशन असेल, बुलियन इक्वेशन परफॉर्म, जो काही क्वेश्चन्स असतील ते क्वेश्चन्स तुम्हाला पेपर मध्ये सॉल्व्ह करायचे. 5 मार्क्स कशासाठी असतील, ओरल साठी असतील. हा झाला पेपर 1 साठीचा क्रायटेरिया, 30 मार्क. सेम पेपर 2 साठी. पेपर 2 साठी देखील 30 मार्क्स सेम असतील. 5 ते 6 क्वेश्चन असतील. 25 मार्क्स साठी सर्किट डायग्राम ड्रॉ करणं असेल, इक्वेशन असेल किंवा राईट द नेम ऑफ द आयसीज असेल, जो काही क्वेश्चन्स असतील ते क्वेश्चन्स असतील. 25 मार्क्स साठी, 5 मार्क्स साठी ओरल असेल. 30 मार्क्सचं डिस्ट्रीब्युशन या प्रकारे असेल. मग 30 प्लस 30 प्लस 20 प्लस 20, 30 फॉर पेपर 1 प्रॅक्टिकल, 30 फॉर पेपर 2 प्रॅक्टिकल, 20 फॉर सर्टिफाइड जर्नल and 20 for your project. 30 plus 30 60, 60 plus 20 80, 80 plus 20 100. 100 मार्क्स तुम्हाला असतील प्रॅक्टिकल साठी आणि 100 अगोदर मी थिअरी साठी सांगितलेले. Now here let us talk about the theory. Now theory paper 50 marks for paper 1 and 50 marks for paper 2. Your paper 1, that is basic electricity and components,
तो तुमचे दुसरे शिक्षक घेणार आहेत. फ्रॉम टुडे वी आर गोइंग टू स्टार्ट विथ अवर सेकंड पेपर इलेक्ट्रॉनिक्स 2 पेपर 2 that is semiconductor devices and circuits. Semiconductor devices and circuits, this is the name of your paper second, and there are 5 chapters in this paper. Let us start with our first chapter, that is semiconductors and diodes. Semiconductors and diode, this is your first chapter, and for this I am going to share my screen. Let us start with the help of PPTs. Now here, paper 2, electronics 2, semiconductor devices and circuits. This is the name of the paper. This paper is for 50 marks, I repeat. And the first chapter, that is the semiconductors and diodes. And in this chapter, mainly we are going to study what is the semiconductors. How conductors, semiconductors and insulators, these are distinguished. कंडक्टर म्हणजे काय आहे, सेमीकंडक्टर्स काय आहेत आणि इन्सुलेटर किंवा बॅड कंडक्टर्स काय. नाउ इन 9th or 10th standard you might have studied about conductors and insulators. Here the new topic, that is semiconductors. I briefly tell you some points which we are going to study in this chapter. Intrinsic semiconductor, extrinsic semiconductor and doping. मग इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर, फर्स्ट वन वी टॉक अबाउट सेमीकंडक्टर. सेमीकंडक्टर झाल्यानंतर काय करणार आहोत आपण, इंट्रिन्सिक म्हणजे काय आहे, एक्सट्रिन्सिक म्हणजे काय, व्हॉट इज द डोपिंग, डोपिंग म्हणजे काय आहे, देन व्हॉट इज पी टाइप, देन व्हॉट इज एन टाइप, then p-n junction diode, as the chapter says, semiconductors and diode, how diodes, p-n junction diodes are formed or how it works, then barrier potential, then depletion region, and lastly rectifiers. These are topics we are p-n junction rectifiers, of course we will going to start or we are going to study in this chapter. So let us start with the first chapter, and firstly let us talk about, as I already told you, the first topic, that is introduction. Let us say about semiconductors with the help of energy gap. Conductors, semiconductors and insulators. Now here, the conductivity of a material depends on atom structure and the energy gap between valence band and conduction band. In another way, we can say it depends on number of free electrons available for carrying the current. How conductors, semiconductors and insulators are distinguished? Here it is distinguished with the help of energy gap, or how many electrons, how many free electrons are there for the conduction. त्यावर काय ठरवलेलं आहे, मटेरियल इज डिवाइडेड इनटू कंडक्टर्स, सेमीकंडक्टर्स and insulators. Firstly, conductors. There is no energy gap between valence band and conduction band. Energy gap is very small or negligible, or we can say there is no energy gap between valence band and conduction band. So here there are lots of free electron to conduct the current or heat. So here the example of conductors are copper, aluminum, gold, silver. हे सगळे तुम्हाला माहित आहेत कंडक्टर्स. नवीन जो टॉपिक आहे तो सेमीकंडक्टर्स. लेट अस मूव टुवर्ड्स द सेमीकंडक्टर्स. सेमीकंडक्टर्स whose conductivity lies between conductors and insulators. सेमीकंडक्टरची कंडक्टिव्हिटी कुठे आहे, which lies between conductors and insulators. Two examples are there, silicon and germanium. Here सेमी कंडक्टर्स नावामध्ये सांग, बघा आपल्याकडे अगोदर दोनच मीडियम होते, आयदर रिजनल मीडियम म्हणजे मराठी मीडियम असेल आणि एक इंग्लिश मीडियम होतं. मराठी मीडियमला विषय मराठीत शिकवले जायचे, फक्त इंग्लिश हा विषय इंग्लिशमध्ये घेतला जायचा, आणि इंग्लिश मीडियम मध्ये सगळे विषय काय होते, इंग्लिशमध्ये शिकवले जायचे. फक्त जी लँग्वेज असेल, आयदर हिंदी असेल ती
ती त्या लँग्वेज मध्ये शिकवले जायचे. बट सेमी इंग्लिश एक आता आपण बघतो की मुलं सेमी इंग्लिशला जातात. सेमी इंग्लिश म्हणजे काय आलेले आहे, काही सब्जेक्ट काय आहेत इंग्लिश मध्ये शिकवले जातात आणि काही सब्जेक्ट तुमच्या रिजनल लँग्वेज मध्ये म्हणजे मराठी असेल किंवा हिंदी जे असणार आहे. सेम इथे आहे, कंडक्टर नाही, इन्सुलेटरही नाही, पण या दोघांच्या मध्ये जो असणार आहे दॅट इज सेमीकंडक्टर्स. दॅट द कंडक्टिव्हिटी लाईज इन बिटवीन कंडक्टर्स अँड इन्सुलेटर. टू examples किंवा there are two semiconductors, silicon and germanium. Then let's move towards the insulators. Free electrons are absent. There are no free electrons for the conduction and the energy gap is about 5 to 10 electron volt between conduction and valence band. So there is a energy gap जो असणार आहे तो काय आहे, जास्त आहे. म्हणजे जरी फ्री इलेक्ट्रॉन्स आले तरी ते कंडक्शन बँड मध्ये येणार नाहीत. मग कंडक्शन बँड मध्ये एनर्जी गॅप जास्त असल्यामुळे काय, फ्री इलेक्ट्रॉन्स आर नॉट अवेलेबल फॉर कंडक्शन. एक्झाम्पल्स ग्लास, मायका, वूड अँड एअर हे तुम्हाला माहित आहे. नाउ हियर हाऊ द एनर्जी गॅप्स. सी हियर फर्स्ट वन, कंडक्टर्स. कंडक्टर्स मध्ये काय आहे बघा, नो गॅप, व्हॅलन्स बँड अँड कंडक्शन बँड व्हेरी क्लोज टू इच अदर. दे सी द कर्सर, मला कर्सर जर इथे सांगितलेलं आहे, हा कंडक्शन बँड अँड व्हॅलन्स बँड. This is there is no gap, so we say that lots of free electrons are available for conduction. Here semiconductors, electron, the gap, energy gap is about 1 electron volt. That electron may jump from valence band to conduction band. कधी जंप होणार आहे तो आपण घेणार आहोतच पुढे. दॅट इलेक्ट्रॉन जंप फ्रॉम व्हॅलन्स बँड टू कंडक्शन बँड फॉर द कंडक्शन पर्पजेस, लेट अस से, so known as semiconductor. And here insulators, the gap between valence band and conduction band, हा जो गॅप घेतलेला आहे हा गॅप काय आहे, जास्त आहे. सो इझिली इलेक्ट्रॉन्स कॅनॉट जम्प फ्रॉम व्हॅलन्स बँड टू कंडक्शन बँड. हा जो गॅप आहे इट इज अबाउट 5 to 10 इलेक्ट्रॉन व्होल्ट. खाली सांगितलेलं आहे बघा, as soon as voltage is applied, electrons move through conductor. The energy gap is called forbidden gap. इथं म्हटलेलं आहे forbidden gap. When an electron of valence band gets extra energy, हा कशा संदर्भात आहे, सेमीकंडक्टर संदर्भात. When an electron of valence band gets extra energy, it jumps into the conduction band. Actually electrons becomes free from nuclear force when it goes into the conduction band. So इथे बघा, या हा एक इलेक्ट्रॉन दाखवलेला आहे, या इलेक्ट्रॉनला काय दिलेलं आहे, it gets extra energy, so it gets jumped from valence band to conduction band for the conduction purposes, and it becomes free from nuclear force when it moves in this conduction band. So I think you might got an idea about conductor, semiconductor and insulator. Mainly here you semiconductor at absolute zero, sorry, what is NTC, negative temperature. Semiconductor at absolute zero temperature acts as a perfect insulator, and as temperature increases, electrons become free, their conductivity increases with temperature. This type of behavior is called as NTC, that is negative temperature coefficient of resistance. What is NTC? Semiconductors at absolute zero temperature acts as perfect insulator. म्हणजे अगोदर सेमीकंडक्टर काय आहे, इन्सुलेटर आहे. दॅट वी कॅन से दॅट तो जो एनर्जी गॅप आहे अगोदरच्या स्लाइड मध्ये मी तुम्हाला सांगितलं, इट इज अबाउट 1 इलेक्ट्रॉन व्होल्ट.
there is no free electrons in the conduction band, so semiconductor works as an insulator. As the temperature increases, जसं जसं टेम्परेचर वाढत जाईल, what happens, increases with temperature. म्हणजे मला असं सांगता येईल की टेम्परेचर वाढल्यानंतर काय झालेलं आहे, कंडक्टिव्हिटी पण काय झालेली आहे, वाढलेली आहे. This type of behavior called as NTC, that is negative temperature coefficient of resistance. Negative temperature coefficient of resistance का म्हणतात, जसं टेम्परेचर वाढत, ऍक्च्युअली काय व्हायला पाहिजे, टेम्परेचर वाढल्यानंतर रेजिस्टन्स जास्त व्हायला पाहिजे, पण इथे काय होतंय, इथे काय होतंय की इलेक्ट्रॉन्स फ्री होत आहेत, ते कंडक्शन बँड मध्ये जात आहेत, and semiconductor works as a conductor, so known as NTC, negative temperature coefficient of resistance. Now this is all about semiconductors. हे NTC semiconductor हे NTC असतात, त्यांच्यातला एनर्जी गॅप 1 इलेक्ट्रॉन व्होल्ट असतो. व्हॅलन्स बँड मधल्या इलेक्ट्रॉन्सला एक्स्ट्रा एनर्जी मिळाल्यामुळे ते काय होतात, कंडक्टर मध्ये जातात. इट वर्क्स ॲज अ कंडक्टर. This is all about semiconductor. Now there are two types of semiconductors: intrinsic semiconductor and extrinsic semiconductor. Now first one, let us talk about intrinsic semiconductors. What is meant by intrinsic? Pure crystal form. Intrinsic म्हणजे काय, प्युअर जे सेमीकंडक्टर्स आहेत, that are known as intrinsic semiconductors. मग प्युअर आणि इम्प्युअर काय आहे, डोपिंग जो मी तुम्हाला अगोदर सांगितलं होतं की आपण यामध्ये डोपिंग बघणार आहोत, तो डोपिंगचा जो पार्ट आहे दॅट इज एक्सट्रिंसिक, तो आपल्याला पुढे येईल. अगोदर आपण इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर्स घेऊ. सेमीकंडक्टर्स इन प्युअर क्रिस्टल फॉर्म विदाउट एनी मिक्सिंग ऑफ अदर सबस्टन्सेस कॉल्ड ॲज इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर्स. म्हणजे काय सांगतोय मी, प्युअर क्रिस्टल फॉर्म मध्ये जे असणार त्याच्यामध्ये दुसरं कशाचंही मिक्सिंग नाही, that are known as intrinsic semiconductors. Now इथे काय घेतलेलं आहे बघ खाली, each valence electron forms a covalent band with adjacent atom. That means all valence electrons form covalent bonds. No electron is therefore free for carrying the current. Thus at absolute zero temperature semiconductor is an insulator. हा मी अगोदर पण सांगितलंय, इथे तुम्हाला लक्षात येईल बघा. सिलिकॉन ॲटम घेतलेला आहे 14. बघा फर्स्ट जो आहे केमिस्ट्रीमध्ये तुम्हाला आहे, ही जी फर्स्ट पी टाइप एन टाइप आपण ज्यावेळी घेतो त्यामध्ये तो sp-d-f ऑर्बिट्स जे आहेत त्या ऑर्बिट्स मध्ये पहिली जी रिंग आहे 2 इलेक्ट्रॉन्स आर देयर. हा राहिलेले जे आहेत ते 8 इलेक्ट्रॉन सेकंड जी रिंग असणार आहे. मग 8 + 2 किती झाले, 10. राहिले किती, 4. बघा आउटर मोस्ट जो ऑर्बिट आहे 1 2 3 4 इलेक्ट्रॉन्स आर देयर. 4 इलेक्ट्रॉन्स म्हटल्यानंतर एक जो ऑर्बिट असणार आहे इट हॅज 8 इलेक्ट्रॉन्स. आता इथे आहेत 4. मग 4 काय करणार आहे, एक्झॅक्ट इट ऍक्सेप्ट पण करणार नाही आणि डोनेट पण करणार नाही, ऑर वी कॅन से ऍक्सेप्ट चार्ज करतील किंवा डोनेट चार्ज करतील आणि मग स्टेबल होतील. सेम केस आहे जर्मेनियम मध्ये 32 आहे. 32 म्हटल्यानंतर दिस इज पहिली जी असेल 2 8, त्यानंतर काय तुमचे 16 वगैरे असतील इथे लिहिलेले आहेत. या प्रकारे लास्ट किती राहतील, मग शेवटचा जो ऑर्बिट असणार आहे त्यात शेवटचा असेल 1 2 3 आणि 4. आउटर मोस्ट जो असणार आहे त्यामध्ये किती असतील, 4 असणार आहेत. मग परत एकदा 4 आहे म्हटल्यानंतर पार्शियली ज्याला म्हणता येईल आपल्याला, हे ऍक्सेप्ट पण करतील किंवा डोनेट पण करतील, दोन्ही ऍक्सेप्ट पण 4 इलेक्ट्रॉन्स ऍक्सेप्ट केल्यानंतर स्टेबल होईल किंवा 4 इलेक्ट्रॉन्स डोनेट केल्यानंतर आउटर मोस्ट ऑर्बिट जो आहे त्याचा स्टेबल होणार नाही. इथे कोव्हॅलंट बॉन्ड जो सांगितलेला आहे हा कोव्हॅलंट बॉन्ड. ऑल व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स फॉर्म कोव्हॅलंट बॉन्ड्स. सगळे इलेक्ट्रॉन्सने कोव्हॅलंट बॉन्ड केले. देयर इज नो फ्री इलेक्ट्रॉन्स फॉर कॅरिंग द करंट ऍट ऍब्सोल्यूट झिरो टेम्परेचर. दिस इज क्रिस्टल स्ट्रक्चर आणि हे ऍटम संदर्भात सांगितलेलं आहे. दिस इज ऑल अबाउट इंट्रिन्सिक
इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर मध्ये काय सांगितलेलं आहे, when extra energy is supplied to this crystal either by applying voltage or applying light, this electron becomes free from covalent bond. They may go into the conduction band from valence band. The energy required to break covalent bond is 1.12 electron volt. For silicon, 0.7 electron volt for germanium. मग सिलिकॉन साठी किती आहे, तो जो कोव्हॅलंट बॉन्ड ब्रेक करण्यासाठी, म्हणजे कोव्हॅलंट बॉन्ड ब्रेक करतो म्हणजे काय होत आहे, व्हॅलन्स बँड मधून कुठे जात आहेत, ते कंडक्शन बँड मध्ये जात आहेत. त्यासाठी सिलिकॉनला किती एनर्जी लागणार आहे, 1.12 इलेक्ट्रॉन व्होल्ट आणि जर्मेनियमला आहे 0.75 इलेक्ट्रॉन व्होल्ट. अँड व्हेन आता काय होईल की व्हॅलन्स बँड मधून कुठे गेला, कंडक्शन बँड मध्ये गेला. व्हॅलन्स बँड मधून कंडक्शन बँड मध्ये गेल्यानंतर व्हॅलन्स बँड मध्ये काय होत आहे, रिकामी जागा राहते. इलेक्ट्रॉनने घर सोडलेलं आहे, त्याचं घर सोडून तो कुठे गेला, कंडक्शन बँड मध्ये. मग तो जो रिकामा स्पेस आहे दॅट नोन ॲज होल, HOLE इथे घेतलेला आहे बघा. When electron jumps into the conduction band, it leaves an empty, 4 नाही आहे, काय स्पेस पाहिजे तिथे 4 टाइप झाला, an empty space known as hole. मग आपण असं म्हणूया की इलेक्ट्रॉन जो आहे तो कुठे गेलाय, इलेक्ट्रॉनचा चार्ज कसा आहे, निगेटिव्ह. तो निगेटिव्ह चार्ज तिथून सोडून कंडक्शन बँड मध्ये गेलेला आहे. निगेटिव्ह चार्ज सोडला म्हणजे ऑटोमॅटिकली तिथे काय झालेलं आहे, पॉझिटिव्ह चार्ज गेलेला आहे. सो वी कॅन से फॉर आवर अझम्पशन दॅट hole has a positive charge. खाली घेतलेला आहे बघा, the formation of electron hole pair is simultaneous. The number of electrons and holes are equal. Such generation of electron hole pair is known as thermal generation. हे जे इलेक्ट्रॉन होल ची पेयर आहे, it is known as thermal generation. Now let us move towards extrinsic semiconductors. Extrinsic, now doping is here. डोपिंग मध्ये काय होणार आहे बघा, डोपिंग मध्ये आता माझ्याकडे आउटर मोस्ट ऑर्बिट मध्ये आपण किती घेतलंय की देयर आर 4 इलेक्ट्रॉन्स. सिलिकॉन तुम्ही लक्षात ठेवा किंवा जर्मेनियम ठेवा, आउटर मोस्ट ऑर्बिट मध्ये किती आहे, 4 इलेक्ट्रॉन्स आर देयर. 4 मध्ये आता मला काय करायचं आहे, जर मी ट्रायव्हॅलंट टाकली इम्प्युरिटी, ट्रायव्हॅलंट म्हणजे 3 इलेक्ट्रॉन घेऊया आणि पेंटाव्हॅलंट म्हणजे 5 घेतो. ट्रायव्हॅलंट घेतलेलं आहे, आयदर when other atoms or impurity either trivalent or pentavalent is added to intrinsic semiconductor. For what purpose? To increase either number of electrons or holes. Such type of semiconductor is called as extrinsic semiconductors. When other atoms or impurity either it is trivalent or pentavalent, it is added to intrinsic semiconductor to increase either number of electrons or holes. Such type of semiconductor is known as extrinsic semiconductors. And this process of adding such impurity to the pure crystal of semiconductor is known as doping. मी अगोदर इंट्रोडक्शन मध्ये डोपिंग सांगितलं होतं. डोपिंग म्हणजे काय आहे, सेमीकंडक्टरचा जो प्युअर क्रिस्टल आहे त्यामध्ये आयदर ट्रायव्हॅलंट और पेंटाव्हॅलंट इज added. For what purpose? To increase number of electrons or holes. So this process is known as doping, and a doped semiconductor is known as extrinsic semiconductor. There are 2 types of semiconductors, p-type semiconductor and n-type semiconductor. p-type आणि n-type जो आहे, 2 आहेत बघा, p-type आणि n-type मध्ये. म्हणजे काय केलेलं आहे आपण अगोदर, फर्स्ट वन एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टर्स मध्ये. एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टर्स मध्ये देयर आर 2 टाइप्स, पी टाइप अँड एन टाइप. बट आता एकाच लेक्चर मध्ये एकदम सुरुवातीला पहिलाच लेक्चर आहे, पहिल्याच लेक्चर मध्ये सगळ्याचे सगळं सेमीकंडक्टर काय आहे, पी टाइप, एन टाइप, एक्सट्रिन्सिक, इंट्रिन्सिक इतकं न सांगता आपण काय करूया, साधारण 25 ते 30 मिनिटाचा एक व्हिडिओ तुम्हाला येईल. एक चॅप्टर सुरुवात झालेला आहे, पूर्ण एका चॅप्टरचे, आयदर पेपर 1 शिक्षकांचा असेल किंवा पेपर 2 म्हणजे माझा असणार आहे. आता आज आपण इथे थांबूया. उद्याच्या लेक्चर मध्ये किंवा जो पुढचा तुमचा व्हिडिओ असेल त्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला
पी टाइप सेमीकंडक्टर हाऊ इट इज फॉर्म, कोणतं मटेरियल ट्रायव्हॅलंट टाकायचं आहे की पेंटाव्हॅलंट मटेरियल. पी टाइप म्हणजे काय आहे किंवा एन टाइप म्हणजे एन टाइप मध्ये पेंटाव्हॅलंट टाकतात. पेंटाव्हॅलंट टाकल्यानंतर त्यामध्ये काय होणार आहे, हाऊ इट इज फॉर्म, हा आपण काय करूया पुढच्या लेक्चर मध्ये घेऊया. आणि या व्हिडिओज मध्ये तुम्हाला जर काही अडचण येत असेल तर तुम्ही मला व्हॉट्सअपला विचारू शकता किंवा तुमच्याकडे नंबर असेल तर त्यावर तुम्ही कॉलही करू शकता. बट रिगार्डिंग टू द ओनली अवर सब्जेक्ट आपण थांबूया इथे. बाय बाय.